नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जी घटना ऐकणार आहोत तो गावकऱ्यांना आलेला सत्य अनुभव असून पिशाच्च शक्तीचा दुसरा व अंतिम भाग आहे. या अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही पिशाच्च शक्तीचा पहिला भाग ऐकला नसेल तर वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून या सत्य अनुभवाचा भाग 1 नक्की ऐका. मंडळींनो, भाग 1 नुसार फोनवर शेवटचं बोलणं ऐकताच मी माझ्या भावाला तडक घेऊन त्या साईटवर गेलो. तिथे गेल्यावर पाहिलं असता असं दिसलं, JCBचा ड्रायव्हर हताश होऊन एका झाडाखाली बसला होता. आजूबाजूला एवढं पडीक रान असून सुद्धा ते झाड मात्र हिरवगार होतं. कदाचित त्याच्या खाली कुठला तरी पाण्याचा स्रोत असावा, पण हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नव्हता. आता आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं का हा JCB जो इतके दिवस नीट चालत होता त्याला अचानक काय झालं, आणि त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे JCBच्या खोऱ्याला लागलेला तो सांगाडा. खरं तर मला प्रेत किंवा सांगाडा याची अजिबात भीती वाटत नव्हती. त्यामुळे मी अजिबात न घाबरता त्या सापळ्याजवळ गेलो. तो सापळा बाजूला पडला होता. जवळपास 2 फूट लांबीचा तो सांगाडा. मी बिनधास्त तो हाताने उचलला, पण अंगातून एखादी वीज चमकावी अशी एक सनक हातातून पूर्ण शरीरात येऊन गेली. तसा झटकन मी तो खाली टाकला आणि दुसऱ्या क्षणी माझा मोबाईल वाजला. फोन आईचा होता. ती खूप घाबरली होती. "अगं आई, काय झालं एवढं घाबरायला? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला बरं वाटत नाही का? बाळा, तू आधी घरी ये लवकर." आईचा आवाज काळजीयुक्त होता. मी JCB ड्रायव्हरला आजचं काम आत्ता संपवून बाकीचं काम उद्या बघता येईल असा निरोप देऊन भावासह पुन्हा मामाच्या घरी यायला निघालो. फक्त साईडची टेहाळणी करण्याकरता त्या झाडाखाली गेलो, पण अचानक माझ्या पाठीवर एखाद्या मुंगीने चावा घेतला असावा असं झालं. ते इतकं वेदनादायक होतं का त्या चिडचिडीमुळे मी ड्रायव्हरला आजचं काम आजच संपवून बाकीचं काम उद्या बघता येईल असा निरोप सांगून माझ्या भावासह मामाच्या घरी यायला निघालो. जवळपास 15 मिनिटात मी मामाच्या घरी पोहोचलो. मला सुखरूप पाहून माझ्या आईचा जीव भांड्यात पडला. आईला सर्व काही ठीक आहे, फक्त JCB बंद पडलाय असं सांगून मी वेळ मारून नेली. आजचा दिवस आम्ही मामाच्या घरी मुक्काम करणार होतो. मला चिंता लागली होती ती JCB कसा दुरुस्त करायचा किंवा त्या जागी दुसरा एखादा JCB ऐनवेळी कसा मिळवायचा. कारण बऱ्याच ठिकाणी काम सुरू असल्याकारणाने JCB मिळणं अत्यंत अवघड झालं होतं. पण जे होईल ते होईल असा विचार करून मी सकाळची वाट पाहू लागलो. रात्रीचे जवळपास 2 वाजले असतील. अचानक आलेल्या थंडगार वाऱ्याने मला जाग आली. समोरचं दृश्य पाहून मला काही सुचत नव्हतं, कारण मी आत्ता माझ्या मामाच्या घरी नसून एका माळरानावर उभा होतो. सगळीकडे मिट्ट काळोख. आजूबाजूला कुठेतरी कोल्हेकुई ऐकू येत होती आणि त्यात रातकिड्यांचा कान चिरणारा आवाज. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. नुकताच पाऊस येऊन गेला असावा, कारण पाण्याचे थेंब अजूनसुद्धा हवेत पसरले होते. काही वेळापूर्वी मस्त
उबदार पांघरुणात झोपलेला मी आता त्या शांत वातावरणात उभा होतो. झाडांच्या पानांची सळसळ अशी होती का वाटायचं कुणीतरी आपला पाठलाग करतंय. अधूनमधून मागे पाहिल्यावर अंधारात कुणाचे तरी डोळे चमकताना दिसायचे. कधीकधी कुठल्या तरी झुडपामध्ये होणारी छोटी मोठी हालचाल अजूनच भीतीमध्ये भर घालायची. मी चालत चिखल तुडवत तुडवत जात होतो. कुठे जायचंय हे नक्की माहीत नव्हतं, पण फक्त चालायचंय एवढं माहीत होतं. चालत चालत एका ओसाड माळरानावर येऊन थबकलो. पण पाहतो तर काय, मी त्याच माळरानावर आलो होतो जिथं माझं काम सुरू होतं. पण आज तिथे कुणीच दिसत नव्हतं. जो JCB बंद पडला होता तो सुद्धा कुठे दिसत नव्हता. म्हणजे मी चालू असलेल्या वेळेपेक्षा खूप आधी इथवर आलोय. पण आता हे ओसाड माळरान मला स्मशानभूमीपेक्षा सुद्धा भयानक वाटत होतं. तिथली शांतता कदाचित माझा जीव घेऊनच पूर्णविराम घेणार होती की काय कुणास ठाऊक. पण जसजसा पुढे जात होतो तसतसं मला एक वेगळंच दृश्य नजरेस पडत होतं. पुढे जाण्याचा वेग कमी करताच मी सावधपणे आजूबाजूला नजर फिरवली. ओसाड माळरानावर पसरलेलं थंडगार धुकं आता छातीत उतरत होतं. मातीवर पावसाच्या जुनाट चिखलांचे ठसे कोणीच न फिरकल्यासारखे कोरडे झाले होते. तेवढ्यात दूरवर काट्याकुट्यात लपलेला एक मंद प्रकाश क्षणभर लकाकला. मला त्या ओसाड माळरानावर जागोजागी एक प्रकाश दिसू लागला. जवळपास 8-10 ठिकाणी तो प्रकाश दिसत होता. खरं तर तो प्रकाश नसून मातीतून काहीतरी बाहेर येतंय असं जाणवत होतं. तो प्रकार काही वेगळाच भासत होता. हे काहीतरी अकल्पनीय आहे याची जाणीव होताच मी थोडा मागे सरकलो. तितक्यात अंधारात कुठून तरी गुरगुरण्याचा आवाज कानावर पडला. आणि तो आवाज प्राण्याचा अजिबात वाटत नव्हता. आपल्यावर काहीतरी भयानक संकट येणार आहे हे कळायला मला वेळ लागला नाही. आता फक्त आपला जीव कसा वाचवता येईल यासाठी मी वाट भेटेल तिकडे अनवाणी पायांनी धावत होतो. कित्येकदा अडखळत स्वतःला सावरत धावत होतो. थकून ऊर फुटेपर्यंत श्वास सुरू होता. मी कमरेत वाकून धापा टाकू लागलो आणि नकळत माझं लक्ष समोर गेलं. समोर दिसलं तेच झाड ज्याखाली मला अजिबात यायचं नव्हतं. मी एकटक त्या झाडाकडे पाहत होतो. झाडावरून एक विचित्र आकृती सरपटत खाली येत होती. लाल डोळे, केस फूटभर लांब, नखं झाडांमध्ये रुतवत ते जनावर खाली येत होतं. दात तोंडातून बाहेर आले होते. पाय ओरबाडत ते माझ्या दिशेने खाली येत होतं. सरपटत ते आता जमिनीवर उभं राहिलं. 2-3 फूट उंचीचं ते पिशाच्च आता माझ्यापासून फक्त काही पावलं दूर उभं होतं. मी फक्त माझ्या मरणाची वाट पाहत होतो. तितक्यात एक हात माझ्या खांद्यावर पडला आणि तीव्र कळ मला जाणवली. गरम पळीने एखाद्याने चटका द्यावा तशी कळ होती आणि मी ओरडत उठलो. मला कळून चुकलं. मी स्वप्नात होतो. पण माझ्या आवाजाने घरातले सगळेच उठले. माझा भाऊ माझ्या जवळ असल्यामुळे मी सगळ्यात आधी त्याला घट्ट मिठी मारली. मागोमाग आई, मामासुद्धा धावत आले. काय झालं? घाबरू नकोस. तू आधी शांत हो. आम्ही आहोत सगळे तुझ्याजवळ. कुठलं स्वप्न पाहिलंस का? हे घे, पाणी पी आणि शांत हो. घाबरू नकोस असं म्हणत आईने मला जवळ घेतलं. ते एक भयानक स्वप्न होतं याची जाणीव होताच मला हायसं वाटलं. पण छातीत अजून धडधड सुरू होती. कसंबसं सर्वांनी मला शांत केलं
आणि मला पुन्हा बेडवर झोपायला सांगितलं. माझं डोकं गरगरत असल्यामुळे मला काय होतंय ते कळत नव्हतं. माझ्या भावाने मला कसंबसं उचलून बेडवर झोपवलं. आता सगळं काही ठीक होतं म्हणून सगळे पुन्हा झोपायला गेले. पण काय माहीत आईच्या मनात काय आलं. ती परत आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि पाठीवर हात फिरवत असताना तिच्या हाताला काहीतरी लागलं म्हणून तिने माझा शर्ट थोडा वर केला. तशी ती एकटक माझ्या पाठीकडे पाहत बसली. माझ्या पाठीवर अगदी खांद्याजवळ एक ठसा उमटला होता, काहीतरी भाजल्यासारखा. जखम ताजी असल्यामुळे त्या जागेवरची त्वचा जळली होती. तशी ती पटकन उठली आणि तिने स्वतःचा खांदा तपासून पाहिला. तिला कळायचंच बंद झालं, कारण अगदी तशीच जखम तिच्या खांद्यावर होती. पण काय आश्चर्य, इतक्या वर्षापासून असलेली ती जखम अचानक नाहीशी झाली होती. हे पाहून ती अजूनच घाबरली आणि पुन्हा तिला ते स्वप्न आठवलं. तिला कळून चुकलं मी आत्ता कुठलं स्वप्न पाहिलं ते. आता फक्त सगळेजण सकाळ व्हायची वाट पाहत होते. जशी सकाळ झाली, सूर्योदयाचा पहिला तांबूस प्रकाश खिडक्यांमधून घरात शिरला, तेव्हा घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात झोपेची जागा काळजीने घेतली. आईने माझा पाठीवरचा भाजल्यासारखा ठसा कोरफड हळदीच्या लेपाने शांत केला. पण तो छळणारा निखारा जसाच्या तसा लाल चुटूक राहिला. मी आईला सांगत होतो, काल मी एक विचित्र स्वप्न पाहिलंय फक्त, आणि तो चट्टा मला साईटवर गेलो असता एक किडा चावल्यामुळे झालाय, बाकी काही नाही. पण आई दुसरंच काहीतरी सांगत होती. मला तिची बडबड ऐकून घ्यायची नव्हती म्हणून मी घाई गडबडीत आवरलं आणि थेट साईटवर गेलो. पण तिथं जाऊन पाहताच पुन्हा डोकं चक्रावलं, कारण आज आमचा JCB जवळपास 4 ते 5 फूट जमिनीत रुतला होता. पण हे कसं काय शक्य आहे, कारण आजूबाजूला कुठेच दलदलीची जमीन नव्हती. एकतर JCB बंद, त्यामुळे काम पडून राहिलं, त्यात हा रुतून पडला. आता मोठा प्रॉब्लेम झाला होता. मी लगेचच तालुक्याच्या ठिकाणावरून दुसरा JCB मागवला. पण तो JCB घाई गडबडीत घेऊन येताना गावच्या मुख्य चौकात गणपती पारावर थोडासा घासला आणि त्यामुळे पाराचा बराचसा भाग ढासळला. पारावरची सगळीजण जरा रागातच होती. खूप जुना पार होता तो, म्हणजे मी माझ्या जन्मापासून तो पार पाहत आलो होतो. माझ्या आईच्या लहानपणी तो बांधला होता. त्याला गणपतीचा पार असं नाव यासाठी पडलं कारण पारावर असलेल्या झाडाच्या खोडातून गणपतीच्या सोंडेसह एक आकृती दिसत होती. ती झाडाच्या खोडावर नैसर्गिकरित्या तयार झाली होती आणि तिचं स्वरूप इतकं स्पष्ट होतं का गावातल्या लोकांना ती गणपतीच्या मूर्तीची सोंड वाटायची. त्यामुळे त्या पारावर बसणाऱ्यांमध्ये ती जागा पवित्र मानली जायची. आणि योगायोग असा का त्या पाराच्या मागेच गणपतीचं मोठं मंदिर होतं. अशा पवित्र पाराचं नुकसान माझ्याकडून झालं, पण मी 2 दिवसात ठीक करून देतो, कारण माझं इथेच काम सुरू आहे. त्या कामासोबत मी हे देखील करून देतो असं आश्वासन दिल्यावर कोणी काही बोललं नाही, कारण सगळीजणं मला लहानपणापासून ओळखत होते. खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खराब गेला होता. त्यात कालच्या रात्रीच्या स्वप्नाची भर, त्यामुळे माझं मनसुद्धा अस्वस्थ होतं. जवळपास 2-3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला तो बंद पडलेला JCB बाहेर काढण्यात यश आलं. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट आवर्जून टाळली, ती म्हणजे चुकूनसुद्धा मी त्या झाडाखाली किंवा त्या झाडाच्या आसपास गेलो नाही. पण का कुणास ठाऊक भर दुपारीसुद्धा मला
आसपास कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे असं वाटायचं. या सगळ्या गदारोळात एक गोष्ट मात्र आम्ही विसरून गेलो, तो म्हणजे काल सापडलेला हाडांचा सांगाडा. साईडवरच्या कामगारांनी ती सर्व हाडं गोळा करून एका पोत्यात भरून JCBच्या पुढच्या खोऱ्यात ठेवली होती. या पोत्यामुळेच JCB आत रुतला नसेल ना, अशी पुसटशी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. पण त्या गोष्टीला खतपाणी न घालता मी पुढच्या कामाला सुरुवात केली. JCB काढण्यात खूप वेळ खर्च झाल्याने आजचं कामसुद्धा पेंडिंग राहिलं. पण काय आश्चर्य, दुसरा मागवलेला JCBसुद्धा अचानक धडधड करत बंद पडला. माझं नशीब चांगलं होतं का तो JCB परत येत असताना अर्ध्या वाटेत बंद पडला. म्हणजे साईड रिकामी राहिली, जेणेकरून कामगारांना पुढील कामं करण्यासाठी मार्ग मोकळा होता. पण एकाच वेळी 2 JCB बंद पडणं ही गोष्ट मला पटण्यासारखी नव्हती. म्हणजे नक्कीच इथं काहीतरी वेगळं आहे हे कळायला मला उशीर लागला नाही. पण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा म्हणून मी आजसुद्धा मामाच्या घरीच झोपलो. झोपताना सतत त्या जागेबद्दल विचार येत होता, पण मला कधी झोप लागली हे कळालंच नाही. आणि जेव्हा जाग आली तेव्हा मी पुन्हा एकदा त्याच ओसाड माळरानावर उभा होतो. आजची परिस्थिती कालपेक्षा खूप भयानक वाटत होती. माझी इच्छा नसूनसुद्धा माझी पावलं आपोआप त्या झाडाच्या दिशेने पडू लागली. आजूबाजूला भयान शांतता, कोल्ह्यांची कोल्हेकुई कानावर पडत होती आणि समोर झाडाखाली ते श्वांपत माझीच वाट पाहत होतं. आज मी त्याला स्पष्टपणे पाहू शकत होतो. 2-2.5 फुटाचं ते भयान रूप माझ्या 5 ते 6 फुटाच्या शरीरयष्टीला घाबरवून सोडत होतं. ते माझ्याकडे पाहत गुरगुरत होतं, माझ्याकडे झेपण्याचा प्रयत्न करत होतं. पण काय माहीत, त्याला कुठली तरी शक्ती अडवत होती, ज्या कारणाने ते आत्तापर्यंत माझ्यावर धावून आलं नव्हतं. या संधीचा फायदा घेऊन मी धावणार इतक्यात एक 7-8 फूट उंचीची धिप्पाड देहयष्टी, मिशा तोंडाच्या दोन्ही बाजूंना खोलवर वळालेल्या आणि सामान्य माणसाच्या मिशांपेक्षा दुप्पट लांब, त्याच्या डोक्याच्या दिशेने झुकलेल्या, एक वेगळीच धाटणी होती. एक विलक्षण तेज होतं त्या चेहऱ्यावर. तो जणू या जगातला नव्हे, दुसऱ्याच कुठल्या तरी थरावरून आलेला वाटत होता. त्याला पाहताच मी एका ठिकाणी स्तब्ध झालो. मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या मागे ते पिशाच्च लागलंय हे देखील मी विसरून गेलो. अशी अद्भुत शक्ती त्याच्या व्यक्तिमत्वात होती. त्याच्या हातात एक मोठी काठी आणि त्या काठीला घुंगरं होती कदाचित, कारण त्या शांततेत त्याचाच आवाज येत होता. आणि त्याच काठीच्या इशाऱ्याने त्याने मला मागे वळायला सांगितलं. मी मागे वळून पाहिल्यावर मला असं दिसलं, माझ्या मागे लागलेलं पिशाच्च एका ठराविक अंतरावर उभं राहून फक्त माझ्या दिशेने पाहून गुरगुरतंय. पण ती व्यक्ती कोण होती याचा विचार करत असताना पुन्हा एकदा माझ्या पाठीवर तो स्पर्श जाणवला आणि एक चटका बसावा अशी कळ माझ्या पाठीत आली. त्या कळीसरशी मला जाग आली. तेव्हा कळालं हे स्वप्नच होतं. पण तेच स्वप्न का पडतंय मला याचा उलगडा मात्र होत नव्हता. पहाटे कधीतरी मला झोप लागली आणि जेव्हा मी उठलो तेव्हा सतत रात्रभर पडणाऱ्या स्वप्नांचा विचार करत होतो. मला त्या आजोबांची आठवण झाली, ज्यांनी मला हे काम थांबवायला सांगितलं होतं. कदाचित माझ्यासोबत जे काही घडतंय याची त्यांना कल्पना असावी. मी मला पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे असावीत या आशेने आवरून त्यांच्या घरी गेलो. मला त्या वयोवृद्ध आजोबांच्या खोलीपाशी पोहोचून अवघे 2 क्षण झाले असतील. तोच त्यांनी आतून हाक मारली, "ये रे."
उशीर नको करूस, वेळ हातातून निसटते. कदाचित माझ्यासोबत जे काही घडत होतं याची त्यांना पूर्वकल्पना होती. मी आत्तापर्यंत झालेल्या सर्व घटनांचा पाढा त्यांच्या समोर वाचला. त्यांनी माझ्या पाठीवरची खूणसुद्धा पाहिली आणि तोंडातून अपसूक शब्द बाहेर पडले. कदाचित नियतीने तुझी निवड केली या सर्वांचा शेवट करण्यासाठी. आणि तुला जो काल भेटला तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या गावचा राखणदार होता. तो त्या दिवशीसुद्धा आमच्यासोबत होता ज्या दिवशी आम्ही ते पिशाच्चरूपी राक्षस त्या माळरानावर नेऊन जाळलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस पाटील आणि मी पुन्हा त्या ओसाड माळरानावर गेलो तेव्हा आम्ही जे पाहिलं त्याच्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. कारण त्या पिशाच्याच्या शरीराची फक्त चामडी, मांस जळालं होतं, पण शरीरातील प्रत्येक हाड आणि हाड तसंच्या तसं राहिलं होतं. आम्ही परत रॉकेल टाकून ते पेटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून सरते शेवटी आम्ही ती हाडं खोल खड्डा खणून पुरली. पण एक गोष्ट अशी केली का त्या शरीराचे जसे जमतील तसे तुकडे करून त्या ओसाड माळरानावर जागोजागी पुरलेत. आणि तिथेच आमची खरी चूक झाली. कारण त्या आम्हाला अशा ठिकाणी पुरायला पाहिजे होत्या ज्या ठिकाणावर त्या क्रूर शक्तीला वाव मिळायला नको. बाळा, नियतीनं तुझी निवड केली आहे आता या कामासाठी, पण हे काम लय जोखमीचं आहे. विसरू नकोस, तुला निवडण्यामागे त्या राखणदाराचा नक्की काहीतरी हेतू असावा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे काम रात्रीच करावं लागेल. कारण रात्रीच तो राखणदार तुझ्या पाठीशी असेल आणि तोच तुला त्या दिव्य प्रकाशातून राक्षसाची हाडं कुठं कुठं गाडली गेलीत हे दाखवू शकतोय. आणि हे काम आजच रात्री करावं लागेल. कारण रात्री 3 नंतर अमावस्या सुरू होईल. अमावस्या चालू झाल्यावर त्या राक्षसाची शक्ती दुप्पट होईल. त्यानंतर मात्र तुझी शक्ती त्याच्या पुढे म्हणावी तशी तग धरणार नाही. शक्यतो एकटाच जा, कारण तुझ्यासोबत तू ज्याला नेशील त्याचा जीवसुद्धा धोक्यात टाकशील. खरं तर त्यांची ही गोष्ट मला पटली, कारण माझ्या एका चुकीमुळे मी दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकणार नव्हतो. माझ्या आईला याबद्दल काहीच कल्पना नव्हती, कारण तिला जर ही गोष्ट कळाली असती तर तिने मला जाऊच दिलं नसतं. त्यामुळे मी आजोबांना याबद्दल आईला काही कल्पना देऊ नका अशी विनंती केली. जाण्यापूर्वी आजोबांनी मला वेगवेगळ्या सूचना केल्या. मगाशी माझं आणि आजोबांचं जे काही संभाषण झालं ते माझ्या आतेभावाने ऐकलं. खरं तर तो सुद्धा हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाला, कारण मी झालेल्या कोणत्याच घटनेचा त्याला मागामूस लागू दिला नव्हता. पण आता मात्र तो सुद्धा कोड्यात पडला. मी एकटा तिथं जाणार हे त्याच्या मनाला अजिबात पटत नव्हतं. म्हणून तो सुद्धा माझ्यासोबत येण्याचा हट्ट करू लागला. तिथे झालेली एखादी चूकसुद्धा जीवघेणी असू शकते याची कल्पना मी त्याला दिली, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. रक्ताचा नसला तरी जीवाभावापेक्षा जवळचा होता. मी त्याला म्हणालो, तुला काही झालं तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. पण तो हट्ट सोडायला तयार होईना. शेवटी आजोबांनीच दोघांची मनं शांत केली. ते गंभीर आवाजात म्हणाले, भले एकटं जाणं इष्ट असतं, पण नियतीनं संगत ठरवली असेल तर कोणीच थांबवू शकत नाही. असं म्हणत त्यांनी आमच्या दोघांकडे नजर टाकली आणि म्हणाले, दोघांनी एकदाच ठरवा, जाल तर जीवाच्या करारानं, नाहीतर अजिबात नाही. भावाच्या डोळ्यात ठामपणा दिसत होता. मी खोल उसासा टाकला. ठीक आहे असं म्हणालो, पण एक अट, तू माझ्या शब्दाबाहेर पाऊल टाकायचं नाही असं सांगितलं. त्यावर तो मान हलवून तयार झाला. घरी जेवण करून आम्ही मित्राकडे जाऊन येतो
अशी थाप मारून मामाच्या घरून निघालो. गाडीला स्टार्टर मारून आम्ही त्या ओसाड माळरानाकडे निघालो. गाडी त्या ओसाड माळरानापर्यंत जाऊ शकत नव्हती, म्हणून आम्ही रस्त्याच्या बाजूला उभी करून एका पायवाटेने निघालो. ती रात्र काही साधी नव्हती. अमावस्येची काळोखी रात्र. आकाश काळ्या शेळीच्या पाठीसारखं ठसठशीत काळं. चंद्राचा पुसटसा मागामूस नव्हता. ढग तर नव्हतेच, पण जणू आभाळही त्या रात्री आपली नजर वळवून घेत होतं. पक्ष्यांच्या पंखांचा आवाज नव्हता. झाडांच्या पानाची हालचाल नव्हती. सगळं थिजल्यासारखं. पायाखालचं मोकळं रान जणू श्वास रोखून शांत होतं. जमिनीवर टाकलेली पावलं स्वतःच्या आवाजाने दचकावीत असं वाटत होतं. वाऱ्याची एखादी बारीकशी झुळूक देखील झाडांच्या फांद्यांना स्पर्श करत नव्हती. पण अचानक एखाद्या क्षणी थरकाप उडवून जाणारी वाऱ्याची झुळूक अंगावरून जायची आणि तेवढ्यापुरतं वाटायचं कोणीतरी अंगावरून गेलंय. कधीकधी दूरवर एखाद्या लांडग्याचा किंवा कुत्र्याचा अस्पष्ट आवाज दचकवून जायचा. त्या आवाजात भुकेपेक्षा जास्त वेदना आणि कधीकधी राग जाणवायचा. जमिनीवर कुठून तरी गारठा पसरत होता. पायातून सरकत थेट मनापर्यंत झिरपत होता. माळावरचं जुनं पिंपळाचं झाड सतत हालत हलकसं कंपन घेत होतं. जणू त्याच्या फांद्या काहीतरी आठवून हादरत होत्या. बराच वेळ पायपीट करून आम्ही त्या जागेवर येऊन पोहोचलो. समोर ते उंचच उंच झाड मला दिसत होतं, पण मी मुद्दाम झाडाजवळ गेलो नाही. लांबूनच सगळ्यात आधी बॅटरीचा टॉर्च JCBच्या खोऱ्यात मारला आणि मला ते पोतं दिसलं, ज्यात ती हाडं भरून ठेवली होती. मी एका काठीच्या साह्याने ते पोतं खाली उतरवलं. पण काय आश्चर्य, त्या पोत्यामध्ये एकही हाड नव्हतं. पोतं बांधलेलं असूनसुद्धा त्यातली हाडं कुठे गायब झाली काही कळत नव्हतं. आता संकट दुप्पट झालं होतं. मी फावडं हातात घेतलं आणि जिथं पहिलं हाड पुरलं गेलं असा अंदाज होता तिथं चालत जाऊ लागलो. रात्र अजूनही शांत होती, पण माझ्या आत एक अस्वस्थपणा सुरू होता. 5 पावलंच पुढे गेलो असेल तेवढ्यात माझं लक्ष गेलं पिंपळाच्या झाडाकडे आणि अचानक त्या झाडावरून एक विचित्र आवाज येऊ लागला. काहीतरी खरखर केल्याचा आणि मग एखाद्याचं कुजबुजणं. पण त्या शब्दांना काही अर्थ नव्हता. जणू कोणीतरी अनेक आवाज एकत्र बोलत होते. मी एक क्षण थिजून गेलो. झाडांच्या फांद्यामध्ये हलकासा कंप होता, पण वारा नव्हता. आवाज आता स्पष्ट झाला. तू आलास अखेर. कानावर पडलेला हा आवाज माझा भ्रम आहे की सत्य हे कळेना. पण एक गोष्ट नक्की, तो आवाज माझ्या कानात नव्हे तर थेट मनात घुमत होता. तेवढ्यात झाडांच्या फांदीमधून काहीतरी काळसर धुरकट सावली फडफडत खाली उतरली. अंगावर काटा उभा राहिला. माझं शरीर हालायचं विसरून गेलं. हातातलं फावडं सुटलं आणि मातीत आदळलं. त्या आवाजाने क्षणभर सगळं शांत झालं आणि नंतर झाडावरून एक थंड सुस्कारा जणू माझ्या कानावर फुंकर टाकून गेला. पण त्याकडे दुर्लक्ष करत मी आजूबाजूला पाहू लागलो. तितक्यात मला आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी एक प्रकाश दिसू लागला आणि मला माझी पुढची दिशा कळाली. त्या पहिल्या दिव्य तेजाने दाखवलेल्या जागेवर मी फावड्याने खोदायला सुरुवात केली. माती काहीशी गरम होती. जणू तिथे आत काहीतरी धडधडत होतं. 4-5 फावडी टाकल्यावर एक काळसर हाडांचा तुकडा बाहेर आला. असं करत करत मी जमेल तेवढ्या वेगाने फावड्यांच्या साह्याने खड्डे खणत हाडं बाहेर काढत होतो. दुसऱ्या ठिकाणी थोडं खोदल्यावर एक वेगळाच आवाज झाला. फावड्याचा फटका कुठल्याशा कठीण गोष्टीवर आदळल्यासारखा.
मी हाताने थोडी जागा मोकळी केली तर एक काळसर, नखांनी झिजून गेलेला पण अजूनही तीव्रता दाखवणारा पंजा दिसला. तो पंजा म्हणजे त्या पिशाच्याचाच एक भाग असावा. जमिनीखाली पिळवटून गेल्यावरही त्याची क्रूरता आणि थंड वाटणारी ऊर्जा अजून जाणवत होती. माझ्या अंगावर काटा आला. मी धाकधुकीच्या मनाने तो पंजा उचलला आणि पटकन पोत्यात टाकण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात त्या पंजाने माझा हात घट्ट धरला. क्षणभर मला काहीच समजेना. माझं श्वासांवरचं नियंत्रण सुटलं. तो पंजा थंडगार, पण त्यातून येणारी ऊर्जा जिवंत भासत होती. खर खर असा आवाज करत त्याची नखं माझ्या हातावर घासली गेली. हाताची त्वचा खरचटली, पण मला वेदनेपेक्षा जास्त भीतीने घाम फुटला. मी तो पंजा झटकून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण त्या पंजाची पकड घट्ट होती. आता तो पंजा माझ्या मनगटापर्यंत चढू लागला. जणू काही त्या पंजातून राक्षसी ऊर्जा माझ्या अंगात झिरपत असावी. त्या क्षणी अचानक माझ्या डाव्या बाजूला एक प्रखर, दिव्य प्रकाश चमकला. तो प्रकाश झाडांमधून सरसरत माझ्यावर पडला. राखणदार. हो, राखणदारच होता तो. त्याचा चेहरा धुसर होता, पण डोळे जणू आग ओकत होते. त्याने हातातली काठी हवेत उंचावली आणि तेजोमय मंत्र उच्चारला. त्रिशक्तीच्या आदेशाने त्या राक्षसी पंजाला मुक्त कर. तेवढ्यात त्या पंजाने माझा हात झटकन सोडला आणि भसाभसा करत पुन्हा जमिनीत गडप झाला. मी जोरात श्वास घेतला. अजूनही हातावर पंजाची जळजळीत छाप होती. राखणदार माझ्या जवळ आला आणि म्हणाला, ही पहिली चेतावणी होती. तू जितका जवळ जाशील तितका तो राक्षस जागा होईल. पण घाबरू नकोस. योग्य मार्ग निवडलायस. मी तुझ्यासोबत तोपर्यंत असणार जोपर्यंत तुला ती हाडं सापडत नाहीत. मात्र तुला ते जसं जसं सापडेल तशी तुझी खरी परीक्षा सुरू होईल. मी डोकं हलवत पुन्हा उभा राहिलो आणि शेवटी मला हाड सापडलं. ते हाड उचलताच वातावरणात एक विचित्र आवाज घुमायला लागला. जणू काहीतरी अघोरी माझ्या अवतीभोवती फुसफुसत होतं. त्या क्षणी राखणदार थोडा दूर झाला. त्याचं तेज मंदावलं. त्याने दूरून ओरडून सांगितलं, हे लक्षात ठेव, प्रत्येक हाडासोबत त्याच्या रक्षणासाठी एक नखरेदार छाया बांधलेली आहे. आता तुझी खरी परीक्षा सुरू होते. आणि तेवढ्यात मी त्या हाडाला पोत्यात टाकणार. तोच एकदम समोरच्या झाडावरून एक काळसर स्त्री उलटी लटकलेली दिसली. तिचे केस जमिनीपर्यंत लोंबकळलेले, डोळे अगदी पांढरे आणि तिचा चेहरा नखांनी चिरलेला होता. ती हसली, पण आवाज मानवी नव्हता. काहीतरी अखूड, घाणेरडा घशात अडकलेला होता. अखेर जे नको होतं तेच समोर आलं. आजवर असं पिशाच्च मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. मागे वळून पाहिलं तर एका कोपऱ्यात माझा भाऊ उभा होता, पण राखणदार कुठेतरी हवेत विरून गेला. आता माझ्या हातात फक्त 2 गोष्टी, एक म्हणजे हाडं आणि दुसरा माझा निर्धार. मी पटकन उजव्या हातातलं ते हाड पोत्याला घट्ट बांधलं आणि डाव्या हातात मातीचा एक गोळा घेत, रक्षा त्रिकाळाची होई माझी ढाल असं म्हणत माती हवेत फेकली. त्या छायेला माझी हालचाल कळली, पण उशीर झाला होता. मी भावाला ओरडून सांगितलं, पळ भावा पळ. आता सांगेपर्यंत मागे वळून पाहू नकोस, थांबू नकोस. आम्ही काट्याकुट्यातून धावत गाडीपाशी आलो, पण या धावपळीत भावाला गाडीची किल्ली सापडेना. मी घाबरलो आणि त्यापेक्षाही भावाचे हात थरथर कापत आहेत हे पाहून मला अधिक भीती वाटली.
गाडीचा समोरचा दरवाजा उघडा होता, पण गाडीला चावी लागलेली नव्हती आणि त्याच्या खिशात, सीटखाली, दरवाजात सगळीकडे शोधून झालं होतं. तेवढ्यात एक गार वाऱ्याचा झोत आमच्यावरून गेला. त्या वाऱ्याच्या लाटेबरोबर एक काळसर, धुरकट आकृती आमच्या दिशेने सरकत होती. मी जोरात ओरडलो, "पळ भावा, गाडीचं काही नाही, आपल्याला जीव महत्त्वाचा आहे." पण भावाने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी आणि राग होता. "नाही, आपण इथेच संपलो असं तू समजतोस का? मी ती किल्ली शोधणार." आणि तेवढ्यात किल्लीचा आवाज आला. किल्ली गाडीच्या चाकाखाली पडली होती. मी पटकन ती उचलली, गाडी सुरू केली, पण इंजिन 1-2 वेळा खडखडलं आणि तितक्यात कारच्या पुढ्यात ती आकृती फक्त 8-10 फुटावर उभी राहिली. ती हसत होती. हसत कसली, खवखवाट करत होती. गाडीची हेडलाईट तिच्यावर पडताच ती क्षणात वाळू होऊन विरली. मी पटकन गाडी वेगाने मागे घेतली आणि आम्ही तिथून सुसाट पळालो. ती आकृती आमचा पाठलाग करत होती, कधी मागे तर कधी पुढे दिसत होती. गाडीच्या हेडलाईटची प्रकाशरेषा तिच्या अंगावर पडली का ती आकृती हलू लागायची, वाऱ्याने उडणाऱ्या धुरासारखी. प्रथम तिचे हात हळूहळू विघटित होऊ लागले, धुरासारखे विरघळले आणि मग तिचे पाय जमिनीशी एकरूप झाले. क्षणात तिचं शरीर अनेक वावटळीसारख्या लाटांमध्ये विखुरलं लागलं. आता गावची वेस दिसत होती. लवकर आम्ही गावात पोहोचणार होतो. तितक्यात गाडीचं एक चाक रस्त्याच्या मोठ्या दगडावरून घसरलं आणि गाडी सुसाट वेगात रस्त्याच्या कडेला थोडी सरकत अचानक एक खड्डा लागल्यासारखी धपकन खाली बसली. मी पटकन बाहेर आलो आणि लक्षात आलं, आता गाडी सुरू होणार नाही. मी भावाला बाहेर यायला सांगितलं आणि घड्याळ पाहिलं. जवळपास 3:15 वाजले होते. म्हणजे अमावस्या सुरू व्हायला 15 मिनिटं बाकी होती. 1 सेकंदसुद्धा वाया घालवून जमणार नाही. मी पाठीमागचा दरवाजा उघडून पोतं हातात घेतलं आणि दुसऱ्या हाताने भावाला पकडून गावच्या दिशेने धावू लागलो. "धाव भावा धाव, जीव वाचवायचा आहे आपल्याला." आता आम्ही दोघं काट्याकुट्यातून, झुडपांमधून अंधार फोडत धावत होतो. जणू मृत्यू आमचा पाठलाग करत होता आणि गावातल्या गणपती देवाचं मंदिर आम्हाला एकमेव आसरा होतं. त्या राक्षसी शक्तीला आवर घालायचा असेल तर काहीही करून आपल्याला गावच्या वेशीवर पोहोचायचं होतं. गावची वेस फक्त काही पावलांवर राहिली असता माझ्या पाठीवर एक जोरदार वार झाला. तशी एक जोरदार कळ माझ्या अंगातून येऊन गेली. त्या राक्षसाची नखं माझ्या पाठीत रुतली गेली. रक्ताची एक धार पाठीतून खाली आली. वेदना असह्य झाल्या. आता मी कोसळणार इतक्यात मी ते पोतं गावच्या वेशीच्या दिशेने फेकलं. तसा मागचा सगळा आवाज थांबला. मी धाडकन खाली कोसळलो. मागे वळून पाहिलं तर दूरवर राखणदार दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं. मी त्यांच्या पाया पडलो. तसे ते काठी आपटत कुठेतरी नाहीसे झाले. मनोमन त्यांचे आभार मानून आम्ही गावात आलो. भाऊसुद्धा खूप थकला होता. पायात कुठे कुठे काटे टोचले होते. भावाने विचारलं, "आता हाडांचं काय करायचं?" खरं तर हा त्याच्यासाठी मोठा प्रश्न होता, पण याचं उत्तर मी आधीच शोधलं होतं. कारण याचं पुढे काय करायचं होतं याची योजना मी आधीच लावली होती. मी ते पोतं घेऊन भावाला गणपती मंदिराकडे यायला सांगितलं. आमच्या साईटवरचा एक कामगार आधीच मंदिरात आमची वाट पाहत थांबला होता. माझ्या कामगाराला यावेळी तिथे पाहून माझा भाऊ जरा आश्चर्यचकित झाला, पण त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार होती. मंदिराच्या समोरच
कामगाराने पारा जवळपास 3 ते 4 फूट खोल खड्डा खणला होता. हा तोच पार होता जो सकाळीच आमच्या JCBमुळे कोसळला गेला होता. मी वेळ न घालवता पटकन ते पोतं त्या खड्ड्यात टाकलं. वरून माती आणि दगडं टाकली. अखेरचा दगड बसला तेव्हा घड्याळाचा काटा 3:45 गाठत होता. सिमेंट आणि विटांच्या साह्याने मी तो पार पुन्हा पूर्ववत केला. अमावस्येच्या पहिल्या क्षणीच सगळं काही संपलं, ती काळरात्रसुद्धा. भाऊ थरथरत माझ्या खांद्यावर हात ठेवून कुजबुजला. आपण वाचलो का? मी हसत म्हणालो, आपण फक्त स्वतः नाही वाचलो, तर आजवरच्या गावाला लागलेल्या संकटातून मुक्त झालोय. भावाला पाहून माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येत होतं. त्याला फक्त एवढंच म्हणू शकलो, आज तू होतास म्हणून मी होतो. एवढं बोलून आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिरातच झोपलो. सकाळी उठून पाहिलं तर माझ्या पाठीवरची जखम सुकली होती, पण कालचा थरार अजूनही ओलाच होता. गावचा पार पूर्ण झाला हे पाहून गावकरी खुश झाले, पण त्यांना काय माहीत त्या पाराखाली कुठल्या पिशाच्य शक्तीने आपली हार मानली होती. मी थेट जाऊन त्या आजोबांना भेटलो आणि रात्रीचा सगळा प्रकार कथन केला. तसे ते सुद्धा खूप खुश झाले आणि माझा मलाच अभिमान वाटू लागला. पुढच्या 2-3 महिन्यात मी माझ्या पाण्याची स्कीम सुरू केली आणि गावात सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला. आता जेव्हा पण मी त्या पाराजवळून जातो तेव्हा ती काळरात्र आठवल्याशिवाय राहत नाही. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.